नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी छान खानदेशी खिचडी तयार करणार आहे। सगळ्यात पहिले आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, बारीक चिरून घेतलेला एक कांदा आणि 10 ते 12 स्वच्छ धुवून घेतलेले कढीपत्त्याचे पानं त्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कांदा आपला छान लालसर झाल्यावर आपण त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला अद्रक व 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट ॲड करून घेणार आहोत। ती देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। एक स्वच्छ धुवून साल काढून चिरून घेतलेला बटाट्याचं काप, शेंगदाणे व वाटाणे ते देखील तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत। 1 चम्मच तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला व चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। सगळे मसाले तेलात छान आलटून पलटून 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले छान तेलात फ्राय झाल्यावर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करणार आहोत। 2-3 मिनिटं झाकण लावून मसाल्यांना छान वाफ देऊन घ्यायची आहे। सगळे मसाले छान वाफेमध्ये शिजले आहेत। आता आपण गरम करून घेतलेले पाणी ॲड करणार आहोत। फोडणीला छान उकळ फुटल्यावर डाळ तांदूळ धुवून फोडणीमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। आता आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर देखील फोडणीत छान एकजीव करून घ्यायची आहे। खिचडीचं पाणी छान आटलं आहे। आता आपण झाकण लावून 8-10 मिनिटं खिचडी छान शिजवून घेणार आहोत। फ्रेंड्स, खिचडी छान शिजली आहे। आता आपण सर्व करून घेणार आहोत। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।